नमस्कार, मी राजश्री। आज बाप्पांचं थाटामाटात घरोघरी आगमन झालेलं आहे। तसं मानाच्या गणपतींच्या ठिकाणीही बाप्पांचं आगमन झालेलं आहे, त्यांची प्राणप्रतिष्ठा झालेली आहे। आणि पुण्यात जे मानाचे 5 गणपती आहेत त्यापैकी एक म्हणजे तांबडे जोगेश्वरी, त्या ठिकाणी आज मी दर्शनासाठी आलेले आहे। बाप्पांचं दर्शन घेतलं आणि नंतर माझ्यासोबत आहेत इथले विश्वस्त, तर त्यांच्याशीच या मंडळाविषयी आपण थोडंसं जाणून घेऊया, इथल्या बाप्पांविषयी। खरं तर इथल्या तांबडे जोगेश्वरी या बाप्पांचं वैशिष्ट्य म्हणजे चांदीच्या मखरात बाप्पा असतात, पण ह्या वर्षी बाप्पांचं मखर दिसत नाहीये, असं का? मानाचा दुसरा गणपती श्री तांबडी जोगेश्वरी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यावर्षी 133वे वर्ष साजरं करत आहे। यावर्षी मंडळाने श्रींसाठी कोल्हापूरचे महालक्ष्मी मंदिराच्या प्रतिकृती आपल्या श्रींसाठी साकारली आहे। त्यामुळे आपण यावर्षी चांदीचा देवारा घेतला नाही, तर ते प्रभावळ महालक्ष्मी मंदिर घेतलेली आहे। म्हणजे मग त्याचं स्वरूप वेगळं, त्याच्यामुळे असं थोडंसं वाटतंय। कारण म्हणूनच आज आपण बाप्पांना मखरा शिवाय बघत आहोत, तरी बाप्पांची खूप सुबक अशी मूर्ती दिसते। बाप्पांचं दर्शन घेतलेलं आहे, तर बाप्पांची प्राणप्रतिष्ठा 12:30 वाजता झाली, बरोबर? तर सकाळी जशी वाजत गाजत बाप्पा आले, तर त्या आजच्या मिरवणुकीचं आगमनाच्या मिरवणुकीचं वैशिष्ट्य काय होतं? गेले 133 वर्ष आपल्याशी बाप्पांची मिरवणूक ही पारंपरिक पद्धतीनेच निघते। जशी पहिले निघत होती तशीच त्याच प्रकारे आत्ता सुद्धा निघते। या आपल्या मिरवणुकीमध्ये अब्दागिऱ्या, छत्र, चामरे यांचा समावेश असतो। पहिले नगारावादन, नंतर बँड वादन, नंतर शिवमुद्रा ढोलपथक, ताल ढोलपथक असतं। त्याचबरोबर 50 शंखवादक यांच्या शंखाच्या साथीने ही आपली श्रींची मूर्ती चांदीच्या पालखीमध्ये विराजमान होते आणि मग आपले सर्व कार्यकर्ते ते पालखीवरनं वाहून घेऊन। खूप छान। म्हणजे खरं तर आपण जसं शिवाजी महाराजांच्या काळात जी परंपरा होती ती परंपरा आज तागात आपण चालू ठेवलेली आहे आणि पुढेही चालू राहणार आहे। खूप छान। आणि आपण आपलं मंडळ तर मग वर्षभरात काय काय उपक्रम राबवत असतात या मंडळातर्फे? गणेशोत्सवाबरोबरच आपण वर्षभर पण काही अनेक सामाजिक कार्यक्रम घेत असतो। त्यामध्ये मग रक्तदान शिबिर असेल, आरोग्य शिबिर असेल किंवा ग्रामदेवता पुरस्कार सोहळा सारखा कार्यक्रम असेल। यावर्षीपासून आरोग्य दूत ही सेवा आपण सुरू केली आहे, ज्याच्यामध्ये गरजू लोकांना किंवा सर्वांनाच जी आरोग्य सेवा असते ती अगदी नॉमिनल खर्चामध्ये उपलब्ध होईल। कारण खरं तर कोरोना नंतर आरोग्य सेवा याच्याकडे विशेष सगळ्यांचं लक्ष गेलेलं आहे आणि प्रत्येक मंडळ आपापल्या परीने त्यासाठी कार्यरत आहेच आणि प्रयत्न करते आहेत। खरंच खूप छान आहे। तर हा आज ज्या बाप्पांचं आगमन झालं आणि विसर्जनापर्यंत हा जो 10 दिवसाचा प्रवास आहे, तर आपला विसर्जन मिरवणूक असू दे किंवा 10 दिवसांबद्दल आपण काय सांगू शकता? आज जशी प्राणप्रतिष्ठापना झाली त्यानंतर 10 दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जातं। त्यामध्ये आता आपण महालक्ष्मी मंदिर केलं, त्या हिशोबाने मग कुंकुमार्चन असेल किंवा 2 वेळा देवीचं जागरण होणार आहे। ढोलताशा पथक आहेत आपली, ते इथे आपली सेवा सादर करणार आहेत। आणि अनंत चतुर्दशीच्या दिवशी आपली पारंपरिक पद्धतीनेच श्रींची चांदीच्या पालखीतनं मिरवणूक निघते आणि विसर्जन होते। आणि मग नंतर पुन्हा बाप्पांची आपण स्थापना करत असतो मंदिरात? नाही, आपल्या श्रींचं अनंत चतुर्दशीच्या दिवशी विसर्जन होतं। आपण पुढच्या वर्षी आपण परत नवीन मूर्ती घडवतो। म्हणजे मग आता बाप्पांचं अनंत चतुर्दशी विसर्जन होणार आहे, तोपर्यंत आपण प्रत्येक भाविकांनी इथं यावं, दर्शन घ्यावं आणि आपलं काय म्हणणं आहे, आपलं काय मागणं आहे तर बाप्पांच्या चरणी मागावं, बाप्पांचा आशीर्वाद घ्यावा। शेवटी एवढंच विचारू इच्छिते की आपण सगळ्या भाविकांसाठी काय मागणी असेल तुमच्या बाप्पांच्या चरणी? बाप्पांच्या चरणी हीच प्रार्थना असते, सर्वांनाच सुखी ठेव, सर्वांच्या जे काय संकट असेल ते दूर करून सर्वांच्या घरात सुख समाधान समृद्धी राहू दे हीच। खरं तर आपण असंही म्हणू शकतो की ह्या वर्षी बाप्पांची खरी कृपादृष्टी असावी ते शेतकऱ्यांवर, कारण वरुण राजा जरा संतापले आहेत असं वाटतंय। जिकडे तिकडे शेतकऱ्यांचं शेतीचं जरा नुकसान होतंय आणि त्याचप्रमाणे महिलांवरही कृपादृष्टी असू दे। आणि शेवटी गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया।